राज्यभरातल्या 70% जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा सध्या 40 अंशांच्या पार गेलाय। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट असल्याचं प्रशासनानं जाहीर केलंय। आतापर्यंत या उष्णतेनं राज्यात 5 जणांचा बळी घेतलाय। मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट आलेली आहे असं प्रशासनानं जाहीर केलेलं आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, मराठवाडा विदर्भ सगळीकडे प्रचंड उकाडा जाणवतोय, खास करून मराठवाड्यातलं चित्र काय आहे? साधारणतः ज्ञानदा 11च्या सुमाराला ऊन वाढायला लागतं आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उन्हाच्या झळा जाणवायला लागतात। जसं मे मध्ये ऊन असतं तसं ते ऊन जाणवू लागलेलं आहे। म्हणजे या वर्षीचा उन्हाळा हा जास्त त्रासदायक आहे असं वाटतंय आणि ते दिसतं पण आहे, कारण गेल्या 3 दिवसामध्ये बीडमध्ये रूपाबाई मिसळे, नांदेडमध्ये सुमित्राबाई चव्हाण, औरंगाबादमध्ये एक 14 वर्षाची विद्यार्थिनी आहे गायत्री कळात्रे आणि सोलापूरमध्ये बसन्ना बिराजदार, अशा एकूण 4 जणांचा मराठवाड्यात उष्माघातानं बळी गेलेला आहे। डॉक्टरनी ज्या पद्धतीच्या सूचना दिल्या ते पाहता किमान 2 ते 6 या वेळेमध्ये कुणीही बाहेर पडू नये आणि बाहेर पडायचं असेल तर आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडायला हवं, अन्यथा यावर्षी उष्णता घाताच्या बळीची संख्या वाढण्याची दाट शक्यता दिसते। बीड तर माहिती आहे की जगातलं 2 नंबरचं सेंटर झालं की जिथे सर्वात जास्त उष्णता आहे। यावेळेची उष्णता खूप तीव्र असेल असं वाटायला लागलंय नानाला। नक्कीच, आणि या उष्माघाताचे काही बळीही गेलेले आहेत महाराष्ट्रात। राहुल, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि कुठे कुठे कुणाकुणाचे बळी गेलेले आहेत या उष्म्यामुळे त्यावरती एक नजर टाकूया। महाराष्ट्रात उष्माघाताचे 5 बळी गेलेत। रूपाबाई मिसळे, नांदुरघाट, जिल्हा बीड; सुमित्राबाई चव्हाण, पळशी तांडा, जिल्हा नांदेड; गायत्री कळात्रे, सोयगाव, जिल्हा औरंगाबाद; बसन्ना बिराजदार, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, या सगळ्या ठिकाणी पाऱ्यानं 40शी ओलांडलेली आहे। मालती निकुंभे, बाभुळदे, जिल्हा धुळे।